आज बनवणार आहोत आपण डोनट। तर त्यासाठी येथे मी एक बाउल घेतला आहे। त्यामध्ये 1 कपला थोडं कमी दूध घ्यायचं आहे। दूध हे रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। त्यामध्ये 3 चमचे साखर टाकली आहे। 1 चमचा ड्राय ईस्ट टाकला आहे। इन्स्टंट ड्राय ईस्ट टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आता आपण एक चाळणी ठेवायची आहे। त्यामध्ये 1.5 कप मी येथे मैदा घेतला आहे। मैदा चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडेसे मीठ टाकायचे आहे। 2 चमचे दही टाकायचे आहे। दही पण रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, फ्रीजमधलं दही घ्यायचं नाही आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला किचन ओट्यावर सगळं काढून घ्यायचं आहे। किचन ओट्यावर थोडासा मैदा टाकायचा आहे आणि डोनटचे बॅटर आता आपण किचनवर टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं मैदा टाकून हे बॅटर आपल्याला जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसं करून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडंसं मी इथे तूप टाकलं आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर पण टाकू शकतात। बटर पण रूम टेम्परेचरचं टाकायचं आहे। हे पीठ असं जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। पिठाला जेवढं तुम्ही असं हे कराल ना तेवढं ते डोनट छान होतात। आता याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। हे आता आपल्याला 1 तासासाठी ठेवायचं आहे। 1 तास झाल्यानंतर हे पीठ बघा एकदम सॉफ्ट झालं आहे। आता हे आपल्याला परत एकदा हाताने त्याला हे करून घ्यायचं आहे। आता याचे चाकूने पीस करून घ्यायचे आहे। येथे मी कढईत तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे। इथे मी छोटे छोटे डोनट बनवणार आहेत। तुम्ही मोठे पण बनवू शकतात। पहिले जेव्हा मोठं घेतलं होतं आपण तसेच गोळे घेतले तरी चालतात। इथे मी छोटे घेणार आहे। कोलपाटवर असं गोल गोल करून थोडं हाताने त्याला दाबायचं आहे आणि नोझलच्या साहाय्याने त्याला मध्ये होल करून घ्यायचं आहे। नोझल ऐवजी तुम्ही छोट्या बाटलीचं झाकण वगैरे घेऊ शकता। इथे सगळे डोनट बनवून तयार आहे। आता तेलात तळून घ्यायचे आहे। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। सर्व डोनट मी तळून घेतले आहे। त्यानंतर आता पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलं आहे ते मी। आता हे आपण मेल्ट करून घेणार आहोत। डार्क चॉकलेट कंपाऊंड ऐवजी तुम्ही व्हाईट चॉकलेट पण घेऊ शकतात किंवा ब्राऊन चॉकलेटही घेऊ शकतात। येथे मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतला आहे। आता हे पूर्ण मेल्ट झालं आहे। यामध्ये आता आपण डोनट डिप करून घ्यायचे आहे। ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी येथे थोडेसे स्प्रिंकल्स टाकले आहे। ते ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतात। ही डोनट रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप सोपी आहे। लहान मुलांना हे डोनट खूप आवडतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।